सर्वांगीण विकासासाठी वाहतुकीची सुविधा अद्ययावत होणे आवश्यक. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा ऑनलाईन शुभारंभ. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूर दिनांक 16 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रेल्वेचा कायापालट करण्यात येत आहे. देशातील विविध भागातून सुरू होत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन हा या उपक्रमाचा एक भाग आहे. कुठल्याही देशाच्या सर्वांगीण विकासात सार्वजनिक वाहतूक मार्गाचा विकास मोलाचा ठरत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अहमदाबाद येथून देशातील 6 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा शुभारंभ करण्यात आला. यात नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 8 वर संत्रा मार्केट पश्चिम द्वार येथून आयोजित कार्यक्रमात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी आमदार कृपाल तुमाने, मध्य रेल्वेचा महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, मंडळ रेल्वे व्यवस्थापक मनीष अग्रवाल यावेळी उपस्थित होते. नागपूर हे शहर देशाच्या मध्यभागी आहे. विशेषतः रेल्वे प्रवाशांसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. देशातील इतर भागाची नागपूर शहराशी कनेक्टिव्हिटी वाढल्यास नागपूर व परिसराचा विकास होण्यास मदत होईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे जाळे देश विकासात मोलाची भूमिका बजावत आहे. रेल्वे, रस्ते आणि विमान या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे यात समावेश आहे. नागपुरात दक्षिणेकडे जाणाऱ्या अधिक रेल्वे सुरू होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी यावेळी केले. मध्य भारताच्या प्रवासी वाहतुकीसाठी वंदे भारत ट्रेन मोलाची, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सतीश कडू, नागपूर.